झालेल्या ध्यानाभावातून आपला आयुष्य चालवायचं. कवी उषाला याचा तिटकार होता. हे लोक आपला धर्म बुडवत आहेत आणि यांच्याकडे राहून आपण कसं जगायचं, यांच्याकडे राहून आपण कसला आपला म्हणजे पिंड पोसायचा. आणि म्हणून त्याने प्रतिज्ञा केली की जो राजा या धर्माचं रक्षण करतोय त्याच्याकडे जाऊन मी राहील, त्याचंच काव्य मी करेन. त्याचा परिणाम औरंगजेबाने याची कीर्ती ऐकून याला एकदा बोलवलं आणि याला बोलवलं आणि काव्य माझ्यावर म्हणून दाखव म्हणून सांगितलं. पैसे देतो वगैरे सगळं झालं. आणि या कविभूषणानं औरंगजेबाला आधी अभयदान मागितलं. लक्षात ठेवा की मला अभय द्या, मी बोललो तर तुम्ही काही करणार नाही. आणि अभयदान दिलं आणि त्याने एक काव्य केलं. मी काव्य सांगत नाही, मराठीत अर्थ सांगतो की वेगळे वेगळे राजे, कुणी गुलाबाचं पुष्प आहे, कुणी मोगऱ्याचं पुष्प आहे, कुणी जाईचं आहे, कुणी चमेलीचं आहे, कुणी जुईचं आहे. अनेक पुष्पांची नावं, जोधपूर, जयपूर, मेवाड, उदयपूर, उत्तर राजस्थानातले, बंगालमधले सगळ्या राजांना त्यांनी गुंफली. आणि ही सगळी राजांची फुलं, त्यातून मकरंद गोळा करणारा भुंगा म्हणजे औरंगजेबा तू आहे. आणि औरंगजेबाला आनंद वाटला.